श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावा हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आता पवित्र असा श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना आला की भोलेनाथांच्या भक्तांची लाट सगळीकडेच पसरत असते. आज आपण जाणून घेणार आहोत की तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचा विशेष असा उपाय, जो तुमच्या घरातील दुःख दूर करून सुख आणि समृद्धी आणि शांतिमय जीवन जगण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो. घरातील दुःख दूर करून घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. सोबतच आपण ऐकूया मूग शिवा मोती या भक्ताची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा, जिच्यातून समजतं की श्रद्धा आणि प्रेमाने केलेली भक्ती कशी भोलेनाथांना प्रसन्न करते. तर मित्रांनो, त्याआधी आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तिसऱ्या श्रावण सोमवारचे महत्त्व. श्रावण महिना हा महादेवांना सर्वात प्रिय आहे. पुराणात म्हटलं आहे की श्रावण सोमवारी केलेली पूजा, जप, दान हजारो पटीने आपल्याला फळ देत असतात. विशेषतः तिसरा श्रावण सोमवारी जो आपण संकल्पसिद्धीसाठी आपल्यासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी केलेला उपवास असेल किंवा एखादा उपाय असेल, तो आपल्याला येणाऱ्या भावी आयुष्यासाठी, आपल्या जीवनातील जी काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला त्याचा खास उपयोग होत असतो. आपल्या नव्या सुरुवातीसाठी आपल्याला दरवाजे उघडत असतात. आपल्याला यशाचे मार्ग आपल्याला मिळत असतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर यशाचे मार्ग मोकळे करायचे असतील तर या श्रावण सोमवारी तुम्हाला महादेवांची यथाशक्ती तुम्हाला पूजा करायची आहे. अगदी भक्तिभावाने तुम्हाला पूजा करायची आहे आणि जे शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत तिसऱ्या श्रावण सोमवारी करण्यासाठी ते तुम्हाला करायचे आहेत. तुम्हाला जर वाटत असेल भगवान भोलेनाथांची कृपा ही तुमच्यावरती व्हावी, तर या दिवशी तुम्हाला एक मूठ जे आहे मूग भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. या एक मूठ जे मूग आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, त्या साऱ्या निघून जाणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला सततचं अपयश येत असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर अपयश सतत तुमच्या मागं लागलेलं असेल, घरामध्ये कोणतंही कार्य असेल, मग ते व्यवस्थित पार पाडतच नाही, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील, तुमच्या कोर्टाची कामं लागलेली असतील किंवा तुमच्यावरती कर्ज आहे ते कर्ज लवकर फिटत नसेल, तर ही एक मूग आहे ते भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे, ते सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. पांढरे किंवा पिवळे कपडे हे आपल्या बाजूची नकारात्मकता नष्ट करत असतात. आपण सकारात्मकता ऊर्जा प्राप्त करू शकतो. त्यासाठी तुम्हाला हे पांढरे किंवा पिवळे कपडे हे तुम्हाला परिधान करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला घरातील किंवा मंदिरातील शिवलिंगासमोर बसायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी गंगाजल वापरू शकता, कच्चे दूध असेल, मध असेल, बेलपत्र असेल, पांढरी आकडी असेल, साखरेचा एक खडा असेल, हे सगळं तुम्हाला सामग्री घ्यायची आहे मित्रांनो. आणि जरी यातील काहीच नसेल तर फक्त अगदी साध्या स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला कम से कम 108 वेळा जप हा करायचाच आहे. तो पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला एका जाग्यावरून उठायचं सुद्धा नाही आहे. उपाय पूर्ण झाल्यावर ती मिश्री जी आहे ती मुलांना किंवा गरजू लोकांना तुम्हाला वाटायची आहे. मिश्री म्हणजे खडे साखरेचा तो खडा आपण शिवलिंगावरती अर्पण करणार असतो तो. त्यानंतर आता ऐकूया मूग शिवा मोतीची कथा. अनेक वर्षापासून एका लहानशा गावात शिवा आणि मोती नावाचा एक गरीब माळी राहत होता. त्याचं आयुष्य साधं होतं, पण मन मात्र महादेवाच्या भक्तीत रमलं होतं. दर सोमवारी तो लांबच्या नदीवर जाऊन जल भरून आणायचा आणि मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करायचा. एक वर्ष श्रावण महिना आला, पण शिवा मोती फार आजारी होता. शरीरात ताकदच नव्हती.